मित्रांनो, बजेट जवळ यायला लागलेलं आहे आणि बजेट जवळ यायला लागलं की सगळ्या फायनान्शियल सेक्टरमध्ये अशी उलथापालथ चालू होते किंवा सगळी अशी चर्चा चालू होते की आता बजेट येणार, हे होणार, ते होणार, असं होणार, तसं होणार, या विषयावर सगळी चर्चा चालू होते. पण सर्वसामान्यांना बजेट तसं समजायला खूप अवघड. जसं तुमची कंडिशन तीच माझी कंडिशन. मलाही फारसं काही बजेट समजतं असं मुश्किल वाटतंय. पण आता फायनान्स सेक्टरमध्ये काम करायचंय तर बजेट शिकलं पाहिजे. आणि कसं असतं बजेटमध्ये एक्झॅक्ट काय असतं, त्याची थॉट प्रोसेस काय, इकॉनॉमी म्हणजे काय, इकॉनॉमिक्स म्हणजे काय, हे सगळं शिकण्याच्या दृष्टीने मी आज एक सेशन अटेंड केलं आणि त्याच्या रिलेटेड सगळी माहिती घ्यायला चालू केली की बाबा आपलं नॉलेज वाढावं की बजेट कसं असतं किंवा त्याच्या रिलेटेड इकॉनॉमी कशी वर्क करते हे कळावं या दृष्टीने. त्यामुळं आज बऱ्याचशा गोष्टी शिकत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की बजेटमध्ये खूप गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. आणि मग त्यामध्ये बजेट म्हणजे नेमकं काय हे कळलं. तर बजेटमध्ये हे ऍक्च्युअल आहे ते आरबीआय हे मॉनिटरी पॉलिसी चालवतं आणि गव्हर्नमेंट आहे ते फिस्कल पॉलिसी चालवतं. फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, आर्थिक पॉलिसी चालवतं. म्हणजे काय तर कंट्रोल करायचंय, मॉनिटर करायचंय, हे काम आरबीआयचं आहे. पण कंट्रोल किंवा ऍक्शन घेण्याचं काम गव्हर्नमेंटचं आहे. तर सगळं काही करणार आहे ते गव्हर्नमेंट करणार आहे आणि बजेट हे गव्हर्नमेंट करत असतं, आरबीआय नाही. तर त्यामध्ये नेहमी मला एक त्यांच्या बोलण्यातनं म्हणजे जे काही आपण शिकलोय त्यातनं असं लक्षात आलं की आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपये या, अशा पद्धतीचं बजेट नेहमी असलं पाहिजे. आणि तसंच असतं. म्हणजे काय तर कमवलाय 1 रुपया आणि खर्च केलाय 80 पैसे, असं कधीच बजेट नसतं. कमवलाय 1 रुपया आणि खर्च केलाय 1 रुपया 20 पैसे, हेच नेहमी असतं. तर आजपर्यंत गव्हर्नमेंटचा नेहमी फिजिकल डिफिशिएट म्हणून एक प्रकार येतो. फिजिकल डिफिशिएट म्हणजे कमवलेल्या पैशापेक्षा खर्च जास्त झालाय, तर तो नेहमी 9% आसपास राहिलेला आहे. आणि हा एकदम चांगला फिजिकल डिफिशिएट आहे असं अर्थवेत्ते मानतात. आणि त्या दृष्टीने भारताची ती कंडिशन एकदम चांगली स्ट्रॉंग आहे की भारत कमवतोय 1 रुपया आणि 1 रुपया 9 पैसे खर्च करत आहे. तर हे वरचा 9 रुपयाचा डिफिशिएट कायम राहायला पाहिजे, या पद्धतीने मुवमेंट असते. आणि त्या दिशेने मुवमेंट करत असताना अजून एक गोष्ट लक्षात आली की याच्यामध्ये जे गेल्या वर्षीचं बजेट होतं ते 11 लाख करोड रुपयाचं बजेट होतं. 11 लाख करोडमध्ये 2 प्रकार येतात. जे खर्च जो केलेला असतो तर खर्चाला म्हणलं जातं कॅपिटल देशासाठी जो खर्च करण्यामध्ये 2 एक्सपेंडिचर असतात. तर त्यातला पहिला एक्सपेंडिचर हा असतो रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि दुसरं आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. तर म्हणजे रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय तर देश चालवण्यासाठीचा जो खर्च आहे त्याला म्हणलं जातं रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय तर देशाची ग्रोथ वाढण्यासाठी, म्हणजे रस्ते बांधणे किंवा रेल्वे ट्रॅक बांधणे किंवा एखादी नवीन ठिकाणची एअरपोर्ट तयार करणे, म्हणजे हे जे डेव्हलपमेंटचा जो खर्च आहे ना तो डेव्हलपमेंटच्या खर्चाला म्हणलं जातं कॅपिटल एक्सपेंडिचर, की ज्यातनं परत उत्पन्न चालू होणार आहे. आणि रिव्हेन्यू एक्सपेंडिचरमधनं परत उत्पन्न चालू होत नाही. तर आजपर्यंतची कंडिशन काय आहे तर आजपर्यंतची कंडिशन अशी की 10 रुपये कमवले तर 9 रुपये खर्च व्हायचे एक्सपेंडिचर रिव्हेन्यूवर. पण आता तो प्रकार थोडासा देशाच्या बाबतीत बदलत चाललाय आणि त्यामुळे देश ग्रो करायला लागलाय. तर आता कंडिशन काय आहे तर आजच्या घडीला कंडिशन अशी आहे की 100 रुपये कमवले तर 100 रुपयातले 77 रुपये हे रिव्हेन्यू एक्सपेंडिचरवर आजही खर्च होत आहेत. पण 23 रुपये हे कॅपिटल एक्सपेंडिचरवर खर्च होत आहेत. हे पूर्वीचा जर डाटा बघितला, म्हणजे आता हे सगळं डाटाचं आहे त्यामुळे मी बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला वाचून दाखवतोय. तर त्यामध्ये रिव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये पूर्वी आज जो खर्च केला जातो तो 48.20 लाख करोड रुपये खर्च केला जातो. हा जो आहे तो जवळजवळ जो खर्च टोटल 48 लाख जो खर्च केला जातो, 48,20,000 करोड खर्च केला जातो, त्यातला कॅपिटल एक्सपेंडिचरवर 11.11 लाख करोड खर्च केला जातोय. आणि 11.11 लाख खर्च जो केला जातो तो ऍक्च्युअल 23% आहे.
हे 2012ची गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर त्यावेळी आपलं जे खर्च केला जायचा 14.90 लाख करोड, तर त्याच्या अगेन्स्ट 2,00,0.4 लाख करोड हा खर्च केला जायचा. हा टोटल तुमच्या खर्चाच्या 13% खर्च केला जात होता कॅपिटल स्पेंडिंगवर. म्हणजे काय कॅपिटल स्पेंडिंग म्हणजे काय, परत एकदा लक्षात घ्या. कॅपिटल स्पेंडिंग म्हणजे ज्याच्यातनं परत उत्पन्न चालू होणार आहे देशाचं, या ठिकाणी तिथं जास्त खर्च केला गेला पाहिजे. पण तो खर्च पूर्वी 13% केला जायचा, तो आता 2024 मध्ये 23%वर आलाय. म्हणजे पूर्वी असं म्हणलं जायचं की रेल्वेचं जे काही बजेट तयार होतं त्या बजेटमध्ये 90% पैसे हे खर्च करायलाच खर्च होत असायचे आणि 10%मध्ये नवीन रेल्वे ट्रॅक बनवणं, नवीन रेल्वे गाड्या टाकणं, नवीन डबे तयार करणं हे व्हायचं. त्यामुळे गडबड अशी उडायची की खूप जुन्या गाड्या आणि खूप ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण वाढलेलं किंवा स्लो गाड्या झालेल्या, डबे एकदम खराब, आपल्याला आनंद नाही मिळायचा डब्यांमध्ये बसताना, सगळं अस्वच्छता जास्त असायची. पण आता काय झालं, तर आता कंडिशन अशी झाली की उत्पन्न तिथलं असं वाढलंय. आणि उत्पन्न का वाढलंय, तर एकमेव रिझन आहे की तिथली क्वालिटी सुधारली. क्वालिटी का सुधारली, तर क्वालिटी सुधारली यामुळं की जेवढे पैसे तिथं मिळत आहेत त्यातले 23% पैसे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप, नवीन डबे तयार करण्यासाठी, नवीन रेल्वे ट्रॅक तयार करण्यासाठी, नवीन रेल्वे चालू करण्यासाठी केला जातोय. आणि त्यामुळं हा घटनाक्रम बदललाय. म्हणजेच तुम्हाला लक्षात आलं असेल की कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय. यात अजून एक सिंपल आणि सोपं जर उदाहरण द्यायचं असेल तुम्हाला, तर आपण लग्नाच्या वेळी जो खर्च करतो तो, एका व्यक्तीला एक मुलगी आहे, तिचं तो लग्न करतोय, तर लग्न करत असताना तो जे वराती लोक आहेत त्यांच्या जेवण खाण्यावर किंवा तिथं जी काही डिझायनिंग करायची आहे किंवा स्टेज डेकोरेशन करायचंय, खुर्च्या, याच्यावर जो खर्च करतो तो खर्च म्हणजे रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, जो परत त्याच्यातनं उत्पन्न येणार नाही. पण तो मुलीला जे सोनं देतोय किंवा तिच्यासाठी काही वेगळ्या गोष्टी किंवा तिच्या दररोजच्या गोष्टींसाठी भांडी कुंडी वगैरे या सगळ्या गोष्टी देतोय, त्याला म्हणलं जातं कॅपिटल एक्सपेंडिचर. इतकं ते सोपं आहे, फक्त ते समजायला खूप अवघड आहे. त्यामुळं हे मुवमेंट बदलतीये. तर आपल्याला आता बजेटमध्ये यावेळी ज्यावेळी बजेट येईल त्यावेळी बजेटमध्ये काय चेक करायचंय, तर जर रिव्हेन्यू एक्सपेंडिचर वाढलेला असेल तर देशाची प्रगती खाली चालू आहे. आणि जर गव्हर्नमेंटनी रिव्हेन्यू एक्सपेंडिचर ऐवजी कॅपिटल एक्सपेंडिचरवर पैसे जास्त खर्च करायचा निर्णय घेतला असेल तर आपण हे लक्षात घ्यायचंय की देशाची प्रगती वाढणार आहे. मग आता हे सगळं झालं खर्चाच्या बाबतीत, देश कसा खर्च करतोय आणि त्याच्यावर इकॉनॉमी कशी बदलणार आहे. पण हीच गोष्ट तुम्हाला डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्सवर पण विचार केला पाहिजे की पैसे गव्हर्नमेंटकडे येणार कसे आहेत. ₹1.20 तर गव्हर्नमेंट खर्च करतंय, मान्य आहे. पण ₹1 येतोय कसा, तर तो डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स मधनं. तर आता इनडायरेक्ट टॅक्स आणि डायरेक्ट टॅक्सवर पण बऱ्याच गोष्टी घटनाक्रम घडत आहे. या वर्षीच्या बजेटमध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये फारसे बदल होतील असं वाटत नाही, कारण ह्या सगळ्या डिफिशिएटनुसार गव्हर्नमेंटकडे पैसे येत आहेत भरपूर, पण त्याला जास्त खर्च पण करायचेत का, तर त्याशिवाय देशाची ग्रोथ होणार नाहीये. मग त्या रिलेटेड बरंचसं आता चालू आहे. मला जे काही थोडंफार समजलं आणि मला भाषेत तुम्हाला माझ्या भाषेत किंवा एकदम सोप्या भाषेत बजेटमधलं काही शिकायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल. थँक्यू.